परिश्रम, श्रद्धा, संयम, लाभ मिळेल उत्तम. धनु राशीच्या ध्येयनिष्ठ जातकांनो, तुम्ही म्हणजे आशेचा दीप, विश्वासाचे प्रवासी आणि सत्याचे शोधक. तुमचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. ध्येयापेक्षा तुम्ही प्रवासाचा आनंद जास्त घेता. हा डिसेंबर महिना तुम्हाला सांगतोय की आता नवीन आकाश गाठायचा. धनुरास म्हणजे गुरुदेवांची रास होय. ज्ञान, श्रद्धा, ध्येयाची शक्ती या गोष्टी तुम्ही सदैव भरलेल्या असतात. तुमच्या मनात एक ज्योत तेवत असते जी कधीच विझत नाही. लोक विचारतात, तुम्ही इतके सकारात्मक कसे? त्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे, कारण तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा धर्म असतो. जिथे इतर लोक हार मानतात तिथून तुमचा प्रवास सुरू होतो. धनुरास म्हणजे आशा आणि आशेचं नावच जीवन होय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण डिसेंबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव या महिन्याच्या सुरुवातीला उच्चीचे असून 5 डिसेंबर रोजी ते तुमच्या सप्तम स्थानात जाणार आहेत. तुमचं व्यक्तिमत्व प्रकाशासारखं आहे. जिथे जाता तिथे लोकांना दिशा मिळते. जेव्हा राशी स्वामीचं गोचर उत्तम सुरू असेल तेव्हा व्यक्तिमत्व अजून सकारात्मक होतं. या महिन्यात धर्म, ज्ञान, कृती या 3 गोष्टी तुमचं भविष्य घडवणार आहेत. गुरुदेव तुमच्या राशीला दृष्टी देतील, म्हणजे आध्यात्मिक जागृती आणि नवीन संधीचं दार उघडण्यासाठी उघडणार आहे, कारण गुरुदेव तुमच्या सप्तम स्थानात येणार आहेत. साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम घडून येईल, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. दहन, कुटुंब, वाणी या दृष्टीने तुमच्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग खुलणार आहेत. कुटुंबात आनंद वाटेल. विशेषतः मुलांकडून अभिमानाची बातमी मिळेल. आपल्या वाणींमधून इतरांना प्रेरणा द्या. तुमचे शब्द लोकांचं मन बदलवू शकता, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम व प्रवास या दिशेने विचार केला असता या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे उत्तम योग निर्माण होत आहे. सप्तम स्थानातून गुरुदेवांची शुभदृष्टी तुमच्या परिश्रमाच्या, प्रवासाच्या स्थानावर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही धार्मिक कारणांनी देखील प्रवास करू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील, परंतु धैर्य ठेवा. धावपळ नव्हे तर दिशा महत्त्वाची असते. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. घरामध्ये एखादं शुभ कार्य घडून येईल. आईकडून तुम्हाला आत्मबळ मिळणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. मात्र महत्त्वाची कागदपत्र व्यवस्थित वाचावी, तपासून घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ गोल्डन म्हणता येईल. स्पर्धेमध्ये विजयाच्या संधी वाढणार आहेत. प्रेम संबंधात स्थिरता येईल. जोडीदार तुम्हाला ध्येयामध्ये मनापासून साथ देईल. विवाह इच्छुक जातकांना शुभ बातमी प्राप्त होईल. संततीला इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. किंबहुना गुरुदेवांची कृपा देखील प्राप्त होणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. केवळ पचन संस्थेची काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. शत्रूचे डाव निष्फळ ठरतील. स्पर्धक तुमच्या आत्मविश्वासाने घाबरतील. त्यांच्याकडे लक्ष न देता, त्यांची अधिक चिंता न करता तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. ते या काळात तुमच्यासाठी लाभदायक राहील. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे धनुजातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ म्हणता येईल. कार्यक्षेत्रात नवीन पान उलटेल.
बढती किंवा ट्रान्सफरची शक्यता निर्माण होत आहे. व्यावसायिकांना विदेशातून संधी मिळू शकते. लक्षात ठेवा, ज्ञान अधिक संयम म्हणजेच यश होय, जे तुम्ही नेहमी प्राप्त करीत असता. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी ध्यान, योग आणि जप या 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, कारण यामुळे तुम्हाला मनशांती प्राप्त होऊ शकते. जुन्या मित्र परिवारासोबत भेट होण्याचे योग निर्माण होत आहे. गुरुचरित्राचं वाचन केल्यास मन प्रसन्न राहील, ही बाब लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी उच्चीचे प्रवास करीत असून 5 डिसेंबर रोजी ते सप्तम या केंद्रस्थानात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडेल. याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. याशिवाय तुमचे पंचमेश 7 डिसेंबर रोजी, भाग्येश 15 डिसेंबर रोजी तुमच्या राशीत येतील. दोन्ही त्रिकोणाचे स्वामी राशीत आणि राशी स्वामीची त्यांच्यावर दृष्टी, अशी स्थिती निर्माण होणार आहे. त्यालाही आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. अशा प्रकारे या काळात तुमच्यासाठी अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने धनु राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. त्यामुळे योग्य कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि संयम या 3 गोष्टी यशाच्या गुरुकिल्ल्या म्हणून सांगता येतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. नव्या मित्रसंबंधातून फायदा होईल. कोणीतरी वरिष्ठ तुमचं काम पुढे नेईल. देव योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवत असतो, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने धार्मिक कार्यावर तुमचा खर्च होऊ शकतो. तो खर्च व्यर्थ जाणार नाही, किंबहुना तोच खऱ्या अर्थाने तुमच्या प्रगतीचा पाया असतो. रामायणात भगवान श्रीरामांनी वनवासातही धर्माचा मार्ग सोडला नव्हता. धनुरास ही त्याचंच प्रतीक आहे. सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय नक्कीच मिळतो. या महिन्यात तुम्ही धर्म, श्रद्धा, कृती एकत्र केल्यास गुरुदेव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतील. आता धनुराशीसाठी एक छोटासा प्रश्न. या महिन्यातील तुमचं ध्येय काय आहे? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील व्हिडिओमध्ये मी काही प्रेरक उत्तरं वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. धनुराशीच्या जातकांना तुमचं जीवन हे काही रणांगण नव्हे, तर ती एक तपश्चर्या आहे. या डिसेंबर महिन्यात तुम्ही ध्येय नव्हे तर धर्म साध्य करणार आहात. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. या दृष्टीने धनु जातकांसाठी 3, 12 आणि 22 हे दिवस शुभ आहेत. जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 9, 19 आणि 29 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने लग्नेश, भाग्येश आणि लाभेश यांच्यात संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे, जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यानुसार धनु राशीसाठी तुमचे राशी स्वामी गुरुदेव आहेत. गुरुची कृपा, श्रद्धा आणि मार्गदर्शन प्राप्त व्हावं यासाठी मी तुम्हाला आता काही उपाय सांगणार आहे. त्यामध्ये उपासना म्हणून तुम्ही टेंबे स्वामी रचित कोणत्याही दत्त स्तोत्राचं पठण करावं. व्रत म्हणून तुम्ही अक्कलकोट स्वामीचं दर्शन घ्यावं. प्रत्येक गुरुवारी देवाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा आणि शांतपणे ध्यान धरावं. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी रेड जेस्पर हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते तुम्ही नक्की करा. अशा पद्धतीने डिसेंबर 2025 हा महिना धनु जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.